नमस्कार. आजचा आपला विषय आहे प्रभावी नियोजन आणि कामांची प्राथमिकता ठरवणं. अनेकांसाठी हा एक मोठा प्रश्न असतो, नाही का? हो, अगदी. रोजच्या धावपळीत काय महत्वाचं हेच कळत नाही कधी-कधी. बरोबर आहे. तर आज आपण याच विषयावर जरा सखोल बोलूया. नक्कीच. म्हणजे कामांची टाळाटाळ न करता वेळेचा चांगला वापर कसा करायचा आणि जी खरंच महत्वाची कामं आहेत ती कशी पूर्ण करायची, यावर हा स्रोत छान मार्गदर्शन करतो. हो, तर आपला उद्देश आहे की यातल्या मुख्य कल्पना समजून घेणं. बरोबर. चला तर मग सुरुवात करूया. म्हणा यातली एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली. नियोजनामध्ये गुंतवलेला प्रत्येक मिनिट कामातले 10 मिनिटं वाचवू शकतो, असं म्हटलंय. हो, हे खूप महत्वाचं आहे. आणि ते 6P सूत्र पण दिलंय. प्रॉपर प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स पुअर परफॉर्मन्स. म्हणजे योग्य पूर्वतयारी केली की कामाचा दर्जा सुधारतो, चुका टळतात. अगदी. आणि याचंच पुढचं पाऊल म्हणजे कामांची यादी बनवणं. यावर खूप भर दिला आहे स्रोतामध्ये. हो, म्हणजे मोठी कामं असतील तर ती लहान भागांमध्ये विभागून घेणं. ते म्हणतात ना, हत्ती कसा खाणार? बरोबर, एक एक घास करून. आणि रोज रात्री पुढच्या दिवसाची यादी तयार करायची जी कल्पना आहे. हो, ती पण आहे. म्हणजे यामुळे आपलं अंतर्मन रात्रीतूनच कामाला लागतं, असं काहीसं म्हटलंय. हे खरंच होतं का? तसा स्रोताचा दावा आहे. आणि बघा, केवळ रोजचीच नाही तर एक मास्टर लिस्ट, मग महिन्याची यादी, आठवड्याची यादी, अशा वेगवेगळ्या याद्या बनवायला सांगितल्या आहेत. अच्छा, म्हणजे कामाचा पसारा आवाक्यात आणायला मदत होते. हो. आणि काम पूर्ण झाल्यावर त्यावर टिक मार्क करणं. त्याने जे समाधान मिळतं, एक सकारात्मक ऊर्जा येते, त्याने आत्मविश्वासही वाढतो असं म्हटलं आहे. हे खरंय, ते एक फील गुड फॅक्टर नक्कीच आहे. पण यादी तर बनवली, त्यातली कुठली कामं आधी करायची? इथेच तो 80-20चा नियम येतो, बरोबर? पॅरेटोचा नियम. अगदी बरोबर. पॅरेटोचा नियम. ऐकायला थोडं काय म्हणतात त्याला, गणिती वाटतं. तसं नाहीये खरं तर. विल्फ्रेडो पॅरेटो एक इटॅलियन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी हे मांडलं. हा नियम सांगतो की अनेकदा आपले फक्त 20% प्रयत्न 80% परिणाम देतात. फक्त 20%? अच्छा, म्हणजे उदाहरणार्थ? हो. म्हणजे असं बघा, आपले जे 20% ग्राहक असतात त्यांच्याकडून 80% विक्री होते. किंवा आपल्या कामांच्या यादीतली जी 20% कामं असतात. तीच 80% मूल्याची किंवा महत्वाची असतात. अगदी. त्यातूनच खरं यश किंवा मोठी उपलब्धी मिळते. म्हणूनच ती महत्वाची 20% कामं, ज्याला स्रोत अभिजन म्हणतो, ती ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि उरलेली 80%, जी कमी महत्वाची आहेत? ती बहुजन कामं. ती शक्यतो टाळावी, पुढे ढकलता येत असेल तर ढकलावी किंवा दुसऱ्या कोणाला देता येत असेल तर द्यावी. म्हणजे उगाच व्यस्त राहण्यापेक्षा प्रभावी कामांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. हे पटतंय. पण मग ही 20% कामं ओळखायची कशी? म्हणजे कशाच्या आधारावर ठरवायचं की हेच ते महत्वाचं काम आहे? बरोबर. इथेच पुढचा महत्वाचा मुद्दा येतो, परिणामांचा विचार करणं. म्हणजे लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह. दूरचा विचार. हो. डॉक्टर एडवर्ड बॅनफिल्ड म्हणून हार्वर्डमध्ये होते. त्यांच्या संशोधनाचा उल्लेख आहे इथे. ते म्हणतात की यशस्वी लोकांमध्ये ही दूरदृष्टी असते. कोणतंही काम करण्यापूर्वी किंवा टाळण्यापूर्वी ते विचारतात की ह्याचे भविष्यात काय परिणाम होतील. अच्छा, म्हणजे कामाची निवड करताना त्याच्या लांब पल्ल्याच्या परिणामांचा विचार करायचा. अगदी. यामुळे प्राधान्यक्रम ठरवणं खूप सोपं होतं. आणि हाच विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी स्रोतात 3 महत्त्वाचे प्रश्न दिले आहेत, जे वेळ व्यवस्थापनासाठी किंवा कामाला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला विचारायचे. कोणते प्रश्न आहेत ते? पहिला, माझ्या कामांपैकी सगळ्यात जास्त व्हॅल्यू असलेलं म्हणजे सर्वोच्च दर्जाचं काम कोणतं आहे? हायेस्ट व्हॅल्यू ॲक्टिव्हिटी. दुसरं, असं कोणतं काम आहे जे फक्त मीच करू शकते आणि ते जर नीट केलं तर खूप मोठा फरक पडेल? हा बहुतेक पीटर ड्रेकरचा प्रश्न आहे. हो, बरोबर. आणि तिसरा, आत्ता म्हणजे अगदी या क्षणी माझ्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग कोणता आहे? वा. हे 3 प्रश्न खरंच दिशादर्शक आहेत. म्हणजे सतत स्वतःला विचारलं की आपण योग्य कामांवर लक्ष केंद्रित करू शकतो. हो, आणि यासोबत तू 10-89चा नियम पण सांगितलाय. म्हणजे सुरुवातीला नियोजनात 10% वेळ दिला तर कामातला 90% वेळ वाचतो. बरोबर. आणि एक गैरसमज पण दूर केलाय की डेडलाईनच्या दबावाखाली काम चांगलं होतं. उलट, त्यामुळे चुका वाढतात असं म्हटलंय. ताण येतो, घाई होते. खरंय. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की यशस्वी होण्यासाठी फक्त कामांची यादी पुरेशी नाहीये. हो, आपल्याला जाणीवपूर्वक नियोजन करावं लागेल, 80-20 नियमाने कामांची निवड करावी लागेल. आणि आपल्या प्रत्येक कृतीच्या दूरगामी परिणामांचा विचार करावा लागेल. हो. आणि ते 3 कळीचे प्रश्न, ते नियमितपणे स्वतःला विचारले तर आपण योग्य मार्गावर राहू शकतो. जे खरंच महत्वाचं आहे ते साध्य करू शकतो. नक्कीच.
पण आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात राहतो. नियोजन आणि प्राथमिकता ठरवणं हे सगळं महत्त्वाचं आहे हे पटलं. पण अनेकदा कसं होतं, अनपेक्षित अडचणी येतात, कधी कामाचा मूड नसतो, प्रेरणा कमी होते. हो, हे तर होतंच. तर मग अशा वेळी ठरवलेल्या गोष्टींवर टिकून राहण्यासाठी केवळ याद्यांच्या पलीकडे जाऊन स्वतःला आणखी कोणती मदत प्रणाली उपयोगी पडू शकेल, म्हणजे आंतरिक किंवा बाह्य, यावरही विचार करायला हवा.